तर आज मी येऊन लागलेलो आहे भैयाभाऊच्या इथं ठिबक सिंचनचं काम करायला. तर जसं की तुम्ही काही मागच्या ब्लॉग्समध्ये पाहिलं की भैयाभाऊनी पेरूची लागवड केलेली आहे, पण अजून आहे ना त्यांनी शेवगाची पण पेरूची लागवड पण केलेली आहे आणि शेवगाची पण लागवड केलेली आहे. तर शेवगाचा हा प्लॉट आहे ना मी अजूनपर्यंत काय पाहिलेला नव्हता, पण आज आलो आणि खूपच मस्त सिटिंग पण आहे बरं का त्याची. तर आज आम्हाला करायचं आहे ठिबक सिंचनचं काम. तर उन्हाळा खूप असल्या कारणाने आणि शेवगा रिकट आहे आपला, उन्हाळा खूप असल्या कारणाने ना त्याला पाणी देणे खूपच गरजेचं आहे. तर मग काही रोटावेटर तर शेवगामध्ये काही दिवसांपूर्वी भैयाभाऊनी रोटावेटर फिरवला होता. त्या रोटावेटरमध्ये ना नळ्या अटकलेल्या आहेत आणि नळ्या अटकून थोडाफार नळ्यांचे तर गेल्या मागच्या 15 ते 20 दिवसांपासून भैयाभाऊ आहे ना गेल्या मागच्या 15-20 दिवसांपूर्वी भैयाभाऊनी आहे ना भैयाभाऊच्या शेवगाच्या शेतात रोटावेटर फिरवलेला आहे. तर त्या रोटावेटरमध्ये काही नळ्या अटकून त्यांची नुकसान झालेली आहे. तर आहे ना आपल्याला तेच ठिबक सिंचन आज संपूर्ण क्लिअर करायचं आहे.